नागपूरमध्ये किरकोळ वादाने हिंसक वळण घेतले असून एका 60 वर्षीय कामगारावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे। या हल्ल्यात कामगार गंभीर जखमी झाला असून पारडी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली। भवानीनगर येथील रहिवासी आणि टिंबरमध्ये काम करणारे 60 वर्षीय नंदकिशोर कृष्णराव हेडाऊ हे नेहमीप्रमाणे कामावर असताना आरोपी अमित राठोड याने त्यांच्याशी वाद घातल्याचा आरोप आहे। घरात का येतोस अशी विचारणा करत पुन्हा घराजवळ दिसलास तर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी आरोपींनी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। यानंतर वाद वाढत गेला आणि संतापलेल्या आरोपीने काम सुरू असतानाच नंदकिशोर हेडाऊ यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जोरदार वार केला। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले। जखमींना तातडीने भवानी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच पारडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी विरोधात गुन्हा नोंदवला असून हल्ल्याचे नेमके कारण आणि पुढील तपास सुरू आहे। बरोबर आहे। पारडी ठाण्याअंतर्गत आरोपी आणि जे फिर्यादी आहे त्यामध्ये आम्ही 324 दाखल केलेले आहे। ते दोन्ही एकाच ठिकाणी काम करतात। आरोपीची वय जवळपास 60 वर्षे आहे। नाव आहे त्यांचं नंदकिशोर हेडाऊ आणि आरोपी आहे अमित राठोड। हे दोघे एकाच ठिकाणी काम करत असताना त्यांचं म्हणजे गोष्टी करताना काहीतरी त्या मजाक करताना त्यांनी एक लाकडी दंडा मारला। त्याच्यामुळे हेड इंजुरी झाली। आपण मेडिकलला जखमीला पाठवलं आणि मेडिकल रिपोर्ट होऊन त्याच्यात 324 दाखल केलेला आहे। तपास सुरू आहे। बरोबर आहे। जखमी जे त्यांनी जेव्हा आपल्याला सांगितलं तेव्हा त्यांनी चुकीने लोखंडी रॉड सांगितलं। त्याचं नाव आहे नंदकिशोर हेडाऊ, वय 60 वर्ष, राहणार पारडी। त्यानंतर जेव्हा आपण घटनास्थळ गेला, घटनास्थळ पंचनामा केला आणि जप्त केला आपण, तेव्हा तो लाकडी दंडा निघाला। त्यामुळे लोखंडी रॉड नसून ते लाकडी दंडाने मारलं होतं आणि ते सिंपल इंजुरी आली त्यामुळे। आणि जो आरोपी आहे त्याचे कुठला रेकॉर्ड नाही आहे, तो त्याच्या सोबत तिथेच काम करतो। 324 दाखल करून गुन्हा तपासावा। किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेबाबतचे प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। पाहत रहा सिटी न्यूज।